वेळ सायंकाळी 4:30ची. कोल्हापूरहून तासगावकडे जाणारी बस फलक क्रमांक 3 लागली आणि सर्व प्रवाशांची गाडीत चढण्याची लगबग सुरू झाली. तशी फारशी गाडीला गर्दी नव्हती. प्रवासी भरभर चढून गाडीत बसले आणि गाडी परतीच्या प्रवासाला लागली. वाहक प्रत्येक प्रवासाचे तिकीट काढू लागले. बसने तावडे हॉटेल सोडून शिळे फाट्याकडे धाव घेतली आणि अचानक साधारणतः 24-25 वय असणाऱ्या अभिजित मोहिते या तरुणाच्या छातीत अचानक दुखू लागलं. त्याला काहीच सुचेनासं झालं. तो तरुण मागच्या सीटवर गेला आणि त्याने एका प्रवासी मुलीला छातीत दुखत असल्याचे सांगितले. त्या प्रवासी मुलीने बसमधून प्रवास करत असलेल्या एक परिचारिकेस हा प्रकार सांगितला आणि त्याच्यावर प्राथमिक उपचार सुरू झाले. या सर्व प्रकाराने बसमधील प्रवासी भांबावले. बसवाहकाने सर्व प्रकार पाहून रुग्णवाहिकेला फोन केला. पेठ वडगाव आणि कोल्हापूरच्या मध्यावर बस असल्याने बसमधून रुग्णास हॉस्पिटलमध्ये पेठ वडगाव येथे घेऊन जाण्याचे ठरले. प्रवासी मुलीने तरुणाच्या घरी फोन करून कुटुंबियांना पेठ वडगावमधील आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये येण्यास सांगितले. चालकाने वनवेचा विचार न करता गाडी सरळ आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये घेतली आणि एका आदर्श चालकाने वाहकाचे उदाहरण समाजापुढे ठेवले. यावरून एक गोष्ट लक्षात येते की माणसाच्या आयुष्यात कधीही कोणतीही घटना घडू शकते. अशा वेळी बसमध्ये अचानक घडणाऱ्या घटनांसाठी प्राथमिक सुविधा असणे फार गरजेचे आहे. LLP IT कोल्हापूर ISO 9001:2015 नामांकित क्वालिटी मॅनेजमेंट सिस्टीम USA, UK, UAE आणि ऑस्ट्रेलिया या देशांसोबत आता कोल्हापुरातूनच मिळणार आहे काम करण्याची संधी. कोटियन IT कंपनी तुमच्यासाठी घेऊन येत आहे ही अनोखी संधी. डेटा एंट्री ऑपरेटर व इनबाउंड व्हॉइस प्रोसेस या 2 पदांसाठी वॅकन्सी उपलब्ध. डे अँड नाईट या 2 शिफ्टमध्ये काम करण्याची संधी, शिवाय आकर्षक सॅलरी देखील. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तसेच स्पॉट ऑफर लेटर. तर आजच भेट द्या कोटियन इन्फो टेक्नॉलॉजी LLP IT कंपनीला आणि तुमचा जॉब आजच निश्चित करा. अधिक माहितीसाठी संपर्क www.kotiyaninfotech.com. मातोश्री प्लाझा, फिनस कॉर्नर, 2nd फ्लोअर, कोल्हापूर. 8956911086.